अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज ज्या क्षणी तुम्ही श्री गुरुदेव दत्तांचे नाव मनात घेतले त्या क्षणी त्यांची कृपा तुमच्या आयुष्यातील संकटांना संपवणार आहे। ही कथा प्रत्येक त्या भक्ताने ऐकावी जो मनाने थकला आहे, जो उत्तर शोधत आहे। आज जो भक्त ही कथा श्रद्धेने ऐकतो त्याच्या अंतर्मनात गुरुदेवांचा प्रकाश वाहू लागतो, त्याचे रक्षण केले जाते, त्याचे दुःख हलके होते आणि त्याच्या जीवनात एक नवी दिव्य सुरुवात होते। जशी क्षीरसागराच्या शांत लहरीमध्ये अमर्यादित शांती दडलेली असते, तसेच या विश्वात गुरुदत्ताच्या नामात अनंत समाधान आणि अनंत शक्ती दडलेली आहे। दत्तगुरूचं नामस्मरण जिथे उच्चारले जाते तिथे दैवी स्पंदन जागृत होते। जिथे दत्तांच्या कथेचा उच्चार होतो तिथे हर एक संकट आपोआप शांत होत जातात। आज आपण ज्या कथेमध्ये प्रवेश करत आहोत ती कथा फक्त कथाच नाही, तर एक अनुभव, एक साधना, एक आत्मप्रकाश आहे। या अखंड प्रवाहात आपण स्वतःला शोधणार आहोत, आपली भीती, आपले दुःख, आपली ओढ आणि त्यावर दत्तगुरूंचा अपार प्रसाद। एका काळी एका साधकाने कठोर तप केले होते। त्याचे नाव होते काशीनाथ। वर्षानुवर्ष त्याने जंगलात उपासना केली, नदी किनारी ध्यान केले आणि रात्रंदिवस दत्तांच्या नामाचा जप केला। मात्र तरीही त्याच्या जीवनात शांती नव्हती। मनात नेहमी एकच प्रश्न उभा राहत असे, देवा, तू मला कधी दर्शन देशील? माझ्या जीवनातील अंतहीन वेदना कधी संपतील? हा प्रश्न दररोज अधिक तीव्र होत गेला। एक दिवस तो अश्रू ओंगळत म्हणाला, गुरुदेव, माझी भक्ती कमी पडते का, की माझे भाग्यच अंधकारमय आहे? त्या क्षणी जंगलात मंद वारा वाहू लागला। क्षणभर सर्व दिशांमध्ये शांतता पसरली आणि अचानक एक तेजस्वी दिव्य रूप त्यांच्या समोर प्रकट झाले। त्या रूपातून 3 शक्तीचा अनुभव होत होता, ब्रह्मा, विष्णू आणि महेश। त्या तेजाने सारा परिसर सुवर्ण प्रकाशात न्हाऊन निघाला आणि ते दिव्य रूप मंद स्मित करत म्हणाले, बाळा, मी आलोय। मी तुझा श्री गुरुदेव दत्त। तुझ्या प्रत्येक श्वासात मी होतो, तुझ्या प्रत्येक अश्रूंमध्ये, प्रत्येक प्रश्नांमध्ये, प्रत्येक प्रार्थनेत मी होतो। तू मला पाहू शकत नव्हतास, कारण तू स्वतःच्या भिंतीच्या पडद्यांनी स्वतःला झाकून घेतले होतेस। काशीनाथने हात जोडून प्रार्थना केली, गुरुदेव, मला शांती हवी आहे, कृपा करा। दत्तगुरूंनी हात आशीर्वादासाठी पुढे केला आणि म्हणाले, शांती बाहेर नाही, ती तुझ्या आत आहे। मी तिथेच आहे जिथे तू मला शोधतोयस। पण तुझे मन भूतकाळाच्या दुःखात आणि भविष्याच्या भीतीत अडकले आहे। या दोन्ही बंधनातून मुक्त हो, तेव्हाच माझी कृपा तुला जाणवेल। हे बोलून ते रूप अदृश्य झाले। पण त्या क्षणी काशीनाथला जाणवले की त्याच्या जीवनातील एक मोठा पडदा उघडला गेला आहे। त्याच्या मनात एक नवीन प्रकाश जागला, दत्त प्रकाश। आणि हा प्रकाश फक्त त्याच्यासाठीच नव्हता, तो सर्व भक्तांसाठी होता, ज्यांच्या हृदयात ओझं आहे, ज्यांच्या जीवनात काळोख आहे आणि ज्यांना अशीच एक छोटीशी पण खरी ज्योत हवी आहे। दिवस पुढे जात राहिले। काशीनाथ आता जंगलात फिरताना प्रत्येक झाडात दत्तांचे दर्शन घेत होता। नदीच्या लहरीमध्ये त्याला दत्तांचा संदेश जाणवत होता। एक दिवस एक वृद्ध स्त्री त्याच्याकडे आली। तिच्या डोळ्यात दुःख होते। ती म्हणाली, माझा मुलगा आजारी आहे। मी सर्वत्र जाऊन पाहिले, कुणीही त्याला बरे करू शकले नाही। तू साधक आहेस, कृपा करून गुरुदेवांना विनंती कर माझ्या बाळासाठी। मग काशीनाथ तिच्या सोबत गेला। त्याने त्या मुलाकडे पाहिले आणि त्याने मनात दत्त नामाचा जप सुरू केला। जशी जशी प्रार्थना तीव्र होत गेली तसा तसा खोलीमध्ये एक सुवर्ण प्रकाश पसरू लागला। त्या प्रकाशात पुन्हा एकदा दत्तांचं अस्तित्व त्याला जाणवलं, अदृश्य पण अत्यंत सशक्त। काही क्षणात त्या मुलाचे श्वास स्थिर झाले। त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचा तेज पसरला। आईचे डोळे भरून आले। ती म्हणाली, मी तुमची आभारी आहे, तुम्ही माझ्या मुलाचा जीव वाचवला। काशीनाथ हसला आणि म्हणाला, मी काही केले नाही, कृपा गुरुदेवांचीच आहे, मी फक्त माध्यम आहे। या क्षणी दत्तगुरूंचा नाद काशीनाथच्या अंतर्मनात घुमला, बाळा, जेव्हा तू स्वतःला शून्य करतोस तेव्हा माझी शक्ती तुझ्यातून वाहू लागते। अहंकार सोडला की
मगच दत्तकृपेचा मार्ग उघडतो. काळ पुढे जात राहिला. अनेकांना मदत करताना काशीनाथचे मन अधिक विशाल झाले. त्याला जाणवले की गुरुदेवांची कृपा कुणावरही मर्यादा न ठेवता वर्षते. माणूस गरीब असो, राजा असो, दोषी असो किंवा एक संत असो, दत्तगुरूंच्या दृष्टीने सर्व एकच आहेत. कारण ते बाह्य रूप पाहत नाहीत, ते हृदय पाहतात. त्यांनी नेहमी एकच संदेश दिला, समत्व भाव हा माझा खरा मार्ग आहे. एका दिवशी काशीनाथला स्वतःच्या जीवनातील सर्वात मोठा प्रश्न पडला. गुरुदेव, मी लोकांना मदत करतो, पण माझं स्वतःचं जीवन अजूनही संघर्षाने भरलेलं आहे. माझ्या परीक्षांचा अंत कधी होणार? त्याला अंतर्मनातून दत्तगुरूंचा आवाज आला, परीक्षा तिथेच संपते जिथे तू तिला परीक्षा मानणं थांबवतोस. जिथे समर्पण येतं तिथे दुःखाचा अर्थ बदलतो. संघर्ष हा शिक्षा नाही, तो तुला अधिक तेजोमय बनवणारा प्रसाद आहे. हे ऐकताच काशीनाथच्या मनातील सर्व भार हळूहळू हलका होऊ लागला. त्याला समजले की गुरुदेव प्रत्येक क्षणी त्याला घडवत आहेत, शुद्ध करत आहेत, सक्षम बनवत आहेत. असे असतानाच एका अंधाऱ्या रात्री गावावर एक मोठे संकट आले. नदीचा प्रचंड पूर गावात घुसला. लोक घाबरले, किंचाळले. प्रत्येकाने जीव वाचवण्यासाठी धावपळ केली. त्या संकटकाळी काशीनाथने आकाशाकडे पाहत एक प्रार्थना केली, दत्तगुरु, आपल्या लेकरांना सांभाळा. क्षणात काळ्या ढगांमधून शुभ्र प्रकाशाचा स्तंभ खाली उतरला. पाण्याचा वेग थांबला आणि सर्वांना एक अदृश्य हात जाणवला, जो त्यांना सुरक्षित दिशेला ढकलत होता. काही क्षणात नदी शांत झाली. लोकांनी एकमुखाने उद्गार काढले, श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. त्या रात्रीनंतर गावात असा विश्वास बसला की दत्तगुरु प्रत्यक्ष येऊन गेले. पण काशीनाथ हसत म्हणाला, दत्तगुरु कधीही जात नाहीत, ते सदैव इथेच आहेत, आपल्या सोबत, आपल्या प्रत्येक सुखादुःखात. हळूहळू ही भावना सर्वांच्या अंतर्मनात पसरली. गुरुदेव, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. आणि खरेच जिथे हा नाद घुमला तिथे समस्या कमी होऊ लागल्या, मन शांत होऊ लागले, घरात प्रकाश येऊ लागला. काशीनाथ पुन्हा एकदा ध्यानात बसला. डोळे मिटले, श्वास शांत झाला आणि आतून दत्तांचा तेजोमय आवाज उमटला, बाळा, माझ्या भक्तांपर्यंत हा संदेश पोहोचव. मी तुमच्या जवळ आहे, अत्यंत जवळ. माझे नाम घ्या आणि भीती विसरा. तुमच्या वेदना माझ्यापर्यंत येतात आणि मी त्यांना शांत करतो. जो मला पूर्णपणे मनानं हाक मारतो त्याचा मार्ग मी स्वतः उजळून टाकतो. भक्ताला फक्त एकच शस्त्र पुरेसे आहे, विश्वास. जेव्हा विश्वास मजबूत होतो तेव्हा भक्तांना दत्तकृपा प्राप्त होते. आणि त्या दिवशी काशीनाथ अखेर पूर्ण शांत झाला. त्याच्या जीवनातील सर्व प्रश्न निवळले, सर्व दुःख वितळले आणि त्याच्या अनुभवातून एका सत्याचा जन्म झाला की दत्तगुरु कधी लांब नसतात, ते आपल्या जवळच असतात. या अखंड कथेला ऐकणाऱ्या भक्ताला गुरुदेव एकच वरदान देतात, सदैव माझ्या स्मरणात राहा, मी सदैव तुमच्या संरक्षणात राहीन. शेवटी आपले मन शांत करून श्रद्धेने एकदा श्री गुरुदेव दत्त म्हणा. भक्तांनो, हा व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. दत्तगुरु तुमचे दुःख कमी करो आणि जे काही तुमच्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होत, अशी मी गुरुचरणी प्रार्थना करतो.